नमस्कार, रियाज किचन मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. आज आपण पाहणार आहोत कोलंबी फ्राय. चमचमीत अशी लागणारी ही कोलंबी फ्राय बनवायला अगदी सोपी आहे. ही कोलंबी फ्राय तुम्ही वरण भातासोबत किंवा नुसती स्टार्टर म्हणूनही खाऊ शकता. चला तर मग आपण पटकन याची रेसिपी पाहूयात. तुम्ही आत्तापर्यंत रियाज किचन मराठीला सबस्क्राईब केलं नसेल तर हा व्हिडिओ संपल्यानंतर सबस्क्राईब बटन आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. तर ही कोलंबी फ्राय बनवण्यासाठी सर्वात आधी आपल्याला लागणार आहे कोलंबी. इथे मी कोलंबी स्वच्छ धुवून ती साफ करून घेतलेली आहे. एक जवळपास 400 ग्रामच्या आसपास ही कोलंबी आहे. आता या कोलंबीला आपल्याला एक अर्धा छोटा चमचा हळद आणि एक पाव चमचा मीठ लावून एक 10 मिनिटासाठी बाजूला मॅरिनेट करत ठेवायचं आहे. आता इथे तुम्हाला कोलंबी जर लगेच फ्राय करायची नसेल तर तिला अशाच प्रकारे हळद आणि मीठ लावून तुम्ही फ्रीजमध्येही ठेवू शकता. आता या कोलंबीला आपण हळद आणि मीठ व्यवस्थित लावून घेऊयात. आता एक 10 मिनिटासाठी आपण या कोलंबीला मॅरिनेट करत ठेवूयात. एक 10 मिनिटं झालेली आहे. आता यामध्ये आपण घालणार आहोत 1 चमचा लाल तिखट. तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घाला, जसं तुम्ही कमी जास्त खाता त्याप्रमाणे. त्यानंतर यामध्ये घालायचा आहे 1 पाव चमचा गरम मसाला. चवीनुसार मीठ घालायचं आहे. मीठ आपण मगाशी सुद्धा थोडं घातलं होतं, त्यानुसार यामध्ये मीठ घालायचं आहे. त्यानंतर यात घालायचं आहे 1 चमचा आलं लसूण पेस्ट, 1 चमचा चिंचेची पेस्ट. चिंच 10 ते 15 मिनटं पाण्यामध्ये भिजत ठेवायची आहे आणि नंतर ती कुस्करून त्याची पेस्ट करायची आहे. आता हे आपण छान मिक्स करून घेऊयात. आपण जे काही मसाले आलं लसूण आणि चिंच घातली आहे ती या सगळ्या कोलंबीला व्यवस्थित लावून घेणार आहोत. आपले आता मसाले लावून तयार आहेत कोलंबीला. आता या कोलंबीला आपल्याला परत एक 10 मिनिटासाठी मॅरिनेट करत बाजूला ठेवायचं आहे. एक 10 मिनिटं झालेली आहेत. कोलंबी फ्राय करण्यासाठी रेडी आहे. एका प्लेटमध्ये मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. तर आपण कोलंबी फ्राय करायला घेऊयात. गॅसवर मी एक पॅन ठेवलेला आहे. पॅन थोडासा तापू द्यायचा आहे. पॅन थोडासा गरम झाला की त्याच्यामध्ये घालायचं आहे 3 ते 4 टेबलस्पून तेल. तेल तापलं की गॅसची फ्लेम ही स्लो करायची आहे. आता आपलं तेल तापलेलं आहे. आता ही जी आपण मॅरिनेट केलेली कोलंबी आहे ती आपल्याला या तांदळाच्या पिठात घोळवून पॅनमध्ये फ्राय करायला घालायची आहे. आता इथे तुम्ही अर्धं तांदळाचं पीठ आणि अर्धा रवा असं मिक्स करूनही घेऊ शकता. त्यानेही कोलंबी फ्राय खूप छान कुरकुरीत होते. अशाच प्रकारे आता आपण सर्व कोलंबी तांदळाच्या पिठात घोळवून तेलामध्ये फ्राय करायला घालणार आहोत. आपली कोलंबी सर्व पॅनमध्ये घालून झाली की आपल्याला गॅसची फ्लेम स्लोवरून मीडियमवर आणायची आहे. एक 3 ते 4 मिनिटं आपल्याला एका बाजूने ही कोलंबी फ्राय होऊ द्यायची आहे आणि मगच ती पलटायची आहे. एक 3 ते 4 मिनिटं झालेली आहेत. आपली कोलंबी एका बाजूने आता फ्राय झालेली आहे. अशाच प्रकारे आता आपण दुसऱ्या बाजूनेही मीडियम गॅसवर या कोलंबीला 3 ते 4 मिनिटं फ्राय करून घेणार आहोत. तुम्हाला दिसत असेल आपली कोलंबी खूप छान कुरकुरीत फ्राय झालेली आहे. अशीच आपल्याला ती आता दुसऱ्या बाजूनेही फ्राय करून घ्यायची आहे. आता परत आपल्याला या कोलंबीला एक 3 ते 4 मिनिटं स्लो गॅसवर दोन्ही बाजूनी परत फ्राय करून घ्यायची आहे. त्याने आपली कोलंबी छान क्रिस्पी होईल. आता ही आपली चमचमीत अशी कोलंबी फ्राय रेडी आहे. आता गॅसची फ्लेम बंद करून ती आपण प्लेटमध्ये काढून घेऊयात. तर अशी ही कुरकुरीत आणि चमचमीत लागणारी कोलंबी फ्राय ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.
आणि माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि माझ्या अशाच रेसिपी पुढे पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.